पुन्हा एकदा तशीच रात्र. सगळीकडे नीरव शांतता. डोळ्यात इतकी स्वप्न आहेत की झोपेला जागाच नाहीये. खिडकीतून बाहेर बघत तुम्ही तुमच्या आकाशातल्या चंद्राला आठवत आहात. तुमच्या आत काहीतरी होतं. एक तार छेडली जाते आणि तुम्हाला हे कोणाला तरी सांगायचंय, पण काय आणि कसं ते कळत नाही. आणि तो येतो. बाहेरून कुठून नाही, तुमच्या आतूनच येतो आणि तुम्हाला हलकं करतो. फिर वही रात है, फिर वही रात है ख्वाब की. मग तो आणि तुम्ही वेगळे राहतच नाही. अशा असंख्य रात्री अनेक लोक जगले आहेत. जगणारे वेगळे वेगळे, प्रत्येकाची स्वप्न वेगळी वेगळी, पण सगळ्यांना व्यक्त करणारा एकच, पंचम. R.D. बर्मन. पंचमचं आपल्या आयुष्यात असणं हे असं आहे, जन्म जन्म का रिश्ताच समजा ना. आपण जे अनुभवतोय, जे फील करतोय ते न सांगताही त्याला समजतं. अगदी अगदी मागच्याच आठवड्यात तुम्ही हे अनुभवलं असलंच पाहिजे. ढग दाटून आले आणि पावसाच्या आधी पहिली सर पंचमची आली असणार. रिमझिम गिरे सावन, सुलग सुलग जाए मन, भीगे आज इस मौसम में लगी कैसी ये अगन. किशोर आणि पाठोपाठ लताचं सुद्धा. माझा तर अनुभव असाच आहे की रिमझिम गिरे सावन कधीही ऐकलं ना तरी भर उन्हात सुद्धा आकाशात काळे ढग गोळा व्हायला लागल्याचा फील यायला लागतो. या पावसाचा जोर जसा वाढत जातो ना तसा पंचम भीगी भीगी रातों में, मीठी मीठी बातों में, ऐसी बरसातों में कैसा लगता है, किंवा 1942 अ लव्ह स्टोरी मधलं रिमझिम रिमझिम, नाहीतर बेताब मधलं बादल यूं गरजता है. असा तुमचा जसा मूड असेल ना तसा बरसत राहतो. पण हाच R.D. कधी कधी मेरे नैना सावन भादो फिर भी मेरा मन प्यासा मधून आपल्याला सुन्न करून पावसा इतकंच पाणी आपल्या डोळ्यात घेऊन येतो आणि संगीताला शब्द पोचवण्याच्या खूप पलीकडे घेऊन जातो. गाण्यातले शब्द हे फक्त शब्द न राहता ते कधी आपल्या भावनाहून तरंगायला लागतात ना ते कळतच नाही. पण पंचमची खरी ताकद किंवा खरी जादू काय आहे माहितीये? शब्दांचं देव पण जपत त्यांना अलगद गाभाऱ्यातून काढून लोकांमध्ये आणून त्याचा उत्सव करणं. आठवून पहा अशी कित्येक गाणी आहेत की ज्या खरं तर कविता आहेत, काही तर मुक्त छंदातल्याही आहेत, वहीवर 20 वेळा लिहून सुद्धा पाठ होणार नाहीत अशा. पण R.D. अगदी सहज त्याची गाणी करून आपल्याला गुणगुणायला लावतो. इजाजतचं मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है हे, किंवा आंधीचं इस मोड से जाते हैं कुछ सुस्त कदम रस्ते, कुछ तेज कदम राहे, ही त्या गाण्यांमधली 2 मास्टरपीस. गाण्यांचे शब्द आणि R.D.चं संगीत हे काहीतरी बेमालूम कॉम्बिनेशन आहे. पानावर पडलेल्या दवबिंदूसारखं. पान आणि थेंब यांचं स्वतंत्र अस्तित्व असूनही त्यांचं एकत्र होणंच आपल्याला जास्त मोहून टाकतं. तुम्हाला विश्वास नाही बसणार, पण असं म्हणतात की R.D.ला हिंदी भाषेचं फारसं ज्ञान नव्हतं. मला तर वाटतं त्यामुळेच कदाचित त्याला गाण्याचा मूड जास्त परफेक्ट पकडता येत असावा. एकदा गाण्याचा मूड पकडला की मग त्याला लागणारा राग, लय, मीटर आणि ते व्यक्त करतील अशी इन्स्ट्रुमेंट्स, गाणं परफेक्ट पोचवतील असे आवाज, असं R.D.चं विश्व उभरायचं. कारवांमधलं अब जो मिले है तो बाहों को बाहों में रहने दे साजना, खट्याळ मूड कसा पकडलाय बघा. किंवा मासूम मधलं हुजूर इस कदर भी न इतरा के चलिए, खुले आम आंचल न लहरा के चलिए. दुसरी सीता मधलं मिले मुझे वही मेरे दोनों जहां वही मेरे मिले मुझे तू जहां.
या गाण्यात गुलजारनी मांडलेल्या शब्दांच्या खेळाला आरडीनी अफलातून चालीतून अजूनच कमाल बनवून टाकलंय. परिचय मधलं सारे के सारे गम को लेकर गाते चले असो किंवा मेरे जीवन साथीचं आओ ना गले लगा लो ना लगे बुझा दो ना हो जान जो तुमने जो अगन लगाई है तो छू के देखो ना कहाँ देखो सीने में कैसे हलचल मची है साजना किंवा राजा राणी मधलं मैं एक चोर तू मेरी राणी हे सुद्धा असंच. सिनेमा पाहिला नसेल ना तरी आपण स्क्रीनवर कुठला मूड आणि काय होत असेल हे इमॅजिन करू शकतो. ही आरडीची ताकद. रोमॅन्टिक सॉंग्सच्या बाबतीत बोलायचं झालं तर आपल्यातल्या कित्येकांची प्रेम, नाती, अफेअर्स, लग्न जुळण्यामागे आरडीच असेल. आरडीला हाताशी धरून केलेल्या प्रपोझलचा सक्सेस रेट नक्कीच 90% पुढे असेल. जो काही 10% वगैरे बाकी असेल ना तो आपले प्रयत्न कमी पडल्याने असणार. कारण आरडी कोणी वेगळा नाहीये, तुमच्या माझ्यातलाच आहे. त्यामुळे त्याला सगळं बरोबर कळतं. आपण जसे आहोत ना ते ओळखूनच तो आपलं प्रपोझल मांडतो. तशीच प्रेमाची भाषा तो बोलतो, एकदम पर्सनलाइज्ड. बघा ना, म्हणजे रॉकीचं क्या यही प्यार है, दिल तेरे बिन कहीं लगता नहीं, वक्त गुजरता नहीं, किंवा 1942 अ लव्ह स्टोरीचं एक लड़की को देखा तो ऐसा लगा, जीवामधलं रोज रोज आंखों तले एक ही सपना चले, आणि सागरचं चेहरा है या चांद खिला है म्हणताना तर कित्येक लोकांनी ऋषी कपूरच्या जागी स्वतःलाच बघितलं असेल. बसेरा मधला बेस गिटारचा भन्नाट वापर केलेलं तुम्हें छोड़ के अब जीने को जी तो नहीं. शक्तीमधलं अरे जाने कैसे कब कहाँ इकरार हो गया, हम सोचते ही रह गए और प्यार हो गया. मागे लागून लागून तिला पटवलं असेल ना तरी अशा पद्धतीने सांगितलं तर कोणीही डोळे झाकून विश्वास ठेवेल की हे ठरवून नाही, खरंच सोचते सोचते प्यार हो गया है. पण हे क्रेडिट आरडीनी तयार केलेल्या मूडचं आहे, आपलं नाही. समोरच्यावर आपलं किती प्रेम आहे हे सांगताना दिवसातून 100 वेळा आय लव्ह यू म्हणण्यापेक्षा एकदा पंचमच्या खांद्यावर हात टाकून ना आपकी आंखों में कुछ महके हुए से राज है किंवा हमें तुमसे प्यार कितना ये हम नहीं जानते, मगर जी नहीं सकते तुम्हारे बिना. काय जादू होते हे आपल्यातल्या कित्येकांनी अनुभवलंय. खूप वेळा संगीतकारांना गाणं तयार करताना दिग्दर्शकाकडनं एक सिनेमॅटिक सिच्युएशन दिली जाते, पण जेव्हा कधी सिच्युएशन इम्प्रोवाइज करायचं स्वातंत्र्य मिळतं तेव्हा आरडी त्या गाण्याला अशा ठिकाणी नेतो ज्याचा स्वप्नातही कोणी विचार केलेला नसतो. म्हणजे पडोसनमधलं एक चतुर नार बडी होशियार आठवा किंवा सत्ते पे सत्ता मधलं 2 पेसमधलं प्यार हमें किस मोड़ पे ले आया कि दिल करे हाय कोई ये बताए क्या होगा, हम किसी से कम नहीं मधली मेडले कॉम्पिटिशन किंवा यादों की बारात मधलं आपके कमरे में कोई रहता है. नीट बघितलं ना तर कळेल या गाण्यांना त्यांचा स्वतःचा एक स्क्रीन प्ले आहे. शियर जीनियस ऑफ स्टोरी टेलिंग थ्रू म्युझिक. आरडी तसा मूळचा बंडखोरच. समीक्षकांच्या भाषेत सांगायचं तर ऑलवेज इन द मोड ऑफ रिफ्युजिंग दी ॲक्सेप्टेड. त्यामुळे तो त्याच्याच पद्धतीने सगळं व्यक्त करत राहिला आणि आधीच सांगितलं त्याप्रमाणे तो व्यक्त करणाऱ्याचीच भाषा बोलत राहिला, म्हणजे आपलीच. त्यामुळे लोकांनी त्याला जितक्या प्रेमाने डोक्यावर घेतलं ना
तेवढ्याच भक्तिभावानी हृदयात जपलं. 1971चा काळ नक्षलवादी घटनांनी व्यापून टाकलेला होता. तरुणाईमध्ये एक विद्रोह होता आणि त्याच वेळी जीवनातला फोलपणा सुद्धा. आरडीनी हरे रामा हरे कृष्णाच्या दम मारो दम मधून एकाच वेळी हा विद्रोह, ही बेफिकिरी आणि जीवन फुंकून टाकणारं नैराश्य उभं केलं. गाण्याची मीटर, ड्रम बीट्स, गिटारचे पीसेस आणि गाण्यासाठी आशा भोसले बरोबर उषा उत्थुपची निवड, हा असाच एक मास्टर स्ट्रोक होता. तिसरी मंजिल मधलं आजा आजा मैं हूं प्यार तेरा किंवा भूत बंगला मधलं आओ ट्विस्ट करे आणि याआधी सांगितलेलं दम मारो दम, अशा या एका मागोमाग एक आलेल्या गाण्यांनी आरडीची इमेज वेस्टर्न गाणी देणारा अशी काही जण करायला लागले. पंजाबला याचं खूप वाईट वाटलं, पण तो त्याचं काम करत राहिला. त्याचा स्वतःवर पूर्ण विश्वास होता आणि त्यांनी या लोकांकडे आणि त्यांनी केलेल्या टीकेकडे दुर्लक्ष केलं. अगदी त्याच्या गाण्यासारखंच आधी तो जगला आणि मग आपल्यासमोर घेऊन आला. कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना. सिनेमा अमर प्रेम. अमर प्रेम मधली सगळीच गाणी दुःखाने भरलेली होती. चिंगारी कोई भड़के, ये क्या हुआ कैसे हुआ कब हुआ. खरं तर दुःखी गाणी त्रास देतात म्हणून बरेच जण ती ऐकायची टाळतात. पण आरडीनी लोकांना दुःखाच्याही प्रेमात पडलं आणि मग आपणही दुःख हवं तर असं, इतक्या प्रेमाने ही गाणी आपल्या हृदयात आणि आपल्या प्लेलिस्टवर जपली. याच अमर प्रेमनी बॉलिवूडला दिलीप कुमार, गुरदत्त नंतर बॉलिवूडचा तिसरा ट्रॅजेडी किंग दिला असं म्हणायला हरकत नाही, आणि तो म्हणजे राजेश खन्ना. मला तर वाटतं आपल्या प्रत्येक मूळमध्ये पंचम आपला हमसफर असतो. आपल्या इतक्याच तीव्रतेने तो आपलं दुःख जगत असतो, म्हणूनच तो आपला असतो, आपल्यातलाच असतो. दुःख जगायलाही तोच शिकवतो, विसरायलाही तोच लावतो, बेफिकिरीही तोच देतो आणि आने वाला पल जाने वाला है, हो सके तो इसमें जिंदगी बिता दो, किंवा तुम साथ हो जब अपने दुनिया को दिखा देंगे, हम मौत को जीने के अंदाज सिखा देंगे सांगत हिम्मतही तोच आणतो. पंचमनी आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक क्षणाचं, प्रत्येक भावनेचं सेलिब्रेशन करायला शिकवलं. मग ते सुख असो, दुःख असो, जुदाई असो किंवा अगदी मरण असो. आरडीच्या हातात हात घालून आपण सच मेरे यार है, बस यही प्यार है म्हणत प्रेम सॅक्रिफाईस करायला शिकलो. तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नहीं, तेरे बिना जिंदगी भी लेकिन जिंदगी तो नहीं, किंवा ओ माझी रे अपना किनारा नदिया की धारा है, किंवा जिंदगी के सफर में गुजर जाते हैं वो मकाम, वो फिर नहीं आते. नमकीन मधलं जल गए जो धूप में तो साया हो गए, किंवा मुसाफिर हूँ यारो या गाण्यातून एक राह रुक गई तो और जुड़ गई, मैं मुड़ा तो साथ साथ राह मुड़ गई, हवा के परों पर मेरा आशियाना, मुसाफिर हूँ यारो. जीवनाची फिलॉसॉफी आणि बरोबरीने येणारं कटू वास्तव स्वीकारायला शिकलो, आणि तेही मेलोडियसली. ये शाम मस्तानी मदहोश किए जा असंही शिकलो, आणि शाम से आंख में नमी सी है अशीही शाम स्वीकारायला शिकलो. पंचमनी शब्दांना डॉमिनेट न करता उलट स्वतःला, संगीताला त्यांच्या हवाले करून दिलं. मग ते शब्दही मगर जी नहीं सकते तुम्हारे बिना असं म्हणत त्याच्या प्रेमात पडले. पंचमनी संगीतात मोठ्या खुबीने वापरलेली इन्स्ट्रुमेंट्स, त्यांचं सिलेक्शन, गाण्यात केलेले असंख्य प्रयोग, यावर आपण नंतर कधीतरी बोलूयाच.
पण आत्तापुरतं त्याचं आपल्यात असणं हे एन्जॉय करूया. पंचम असाच आयुष्यभर आपल्यामध्ये त्याच्या गाण्यांच्या रूपाने राहणार आहे. जिथे जाऊ तिथे तो आपल्या बरोबर असणार आहे, कारण तो आपलाच आहे. आज नाही, खूप आधीपासून. म्हणून तर तो आपल्याला इतकं चांगलं ओळखतो आणि आपल्याच भाषेत आपल्याशी बोलतो. उगाच नाही आपण त्याच्या इतक्या प्रेमात आहोत. आणि हो, आपल्या आरडीचा 27 जूनला वाढदिवस आहे. हो, वाढदिवसच, कारण त्याची जयंती आहे असं म्हणायला मी नाही धजावत, कारण तो अजूनही आपल्यात जिवंत आहे त्याच्या गाण्यांच्या रूपात. हॅपी बर्थडे पंचम. लेखक हेमंत बेळे. तेरा मुझसे है पहले का नाता, कोई यूं ही नहीं दिल लुभाता, कोई जाने तू